विठ्ठलो देवाळविती रे गोपाळ रतले रे विठ्ठलो देवाळविती रे निवृत्ती दासो प्रियो रे विठ्ठलो देवाळविती रे वृंदावनी आनंद रे विठ्ठलो देवाळविती समचरणं सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि देवाधिदेव जगत्रय जीवा देवाधिदेव जगत्रय जीवा वादापनोदार्यदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपां नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपां नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति संपाद्य ज्ञानञ्च विदाय भक्तिविलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा वृंदावनी आनंदो रे विठ्ठलो देव आळविती रे गोपाळ रतले रे विठ्ठलो देव आळविती रे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा 3 चरणाचा सर्व वारकरी मंडळीच्या पाठांतरातला नित्यनेमातला भगवंताच्या खऱ्या अर्थाने रोज आपण पहाटी या अभंगाने भगवंताला आळवतो ओवाळतो असा सर्वांच्या सुपरिचित
क्षेत्राला समर्पक, ज्या क्षेत्रामध्ये आपण वास्तव्याला आहे त्या क्षेत्राच्या माध्यमातून अतिशय समर्पक हा अभंग, या अभंग मी 2-3 दिवस याच्यावरती विचार करत होतो. कधीतरी कीर्तन सेवा माझ्या वाट्याला येणार आहे आणि या अभंगावर बोलण्याकरता मी पारमार्थिक धुरीण व्यक्तींचं मत आजमावत होतो. वृंदावनी आनंदो रे, विठ्ठलू देव आळविती रे, गोपाळ रतली रे, विठ्ठलू देव आळविती रे. या अभंगाचा अर्थ मी आजमावून घेत होतो. रात्री आपण या अभंगावरती कीर्तन ऐकलेलं आहे. बरीचशी मंडळी म्हणत असेल आता परत का रिपीट तेच ऐकायला मिळतं की काय. असाही तुमच्या अंतःकरणामध्ये संशयाचा एखाद्या वेळेस जाळं निर्माण झालं असेल. महाराजांनी परत रात्रीचा अभंग घेतला. जर तुम्ही कोणत्या अभंगावर कीर्तन चालू आहे हे जर तुम्ही नीट ऐकत असाल तर तुम्ही प्रतिप्रश्न करू शकतात, महाराज हा अभंग रात्रीच झाला त्याच्यावरती तुम्ही परत बोलता का. ज्ञानोबारायांचे तुकोबारायांचे अभंग एवढे एका कीर्तनकारापुरते दुबळे नाही. व्यापक असा अर्थ आणि व्यापक अशा प्रकारचं चरित्र, व्यापक अशा प्रकारचा अनुभव या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतो. महाराजांनी रात्री सुंदर त्या अभंगाचा परामर्श आपल्यापुढे ठेवलेला आहे त्यांच्या शैलीतून. खरं तर ही भूमी आनंदाची आहे. माऊलीचा अभंग घेण्यामध्ये आणखीन एक कारण आहे. माऊली महाविष्णू ज्ञानोबारायांच्या सप्तशतकोत्तर जन्म उत्सवाच्या निमित्ताचं टायटल आपले हा तीर्थयात्रेच्या उपक्रमाला आपण दिलेला आहे. श्री अगस्ती श्री रामेश्वर सत्संग तीर्थयात्रा मंडळाच्या माध्यमातून हे दुसरं वर्ष आहे. गतवर्षी अयोध्या काशी आणि यावर्षी वृंदावन, आणि या वृंदावनच्या केंद्रस्थानी त्यांना वृंदावनला ठेवून आपण सगळे तीर्थ परिसरातील या पंचकृषीतील आपण केलेलं आहे, करत आहोत. उद्या या तीर्थयात्रेची, सत्संग मंडळाची आणि खऱ्या अर्थाने या तीर्थयात्रेची सांगता आहे. गेली 6 दिवसापासून 5 दिवसापासून आपण आनंद घेतो. आजचा 6वा दिवस आहे. आनंदाचं वर्णन खऱ्या अर्थाने आपल्याला किती आनंद होतो, किती आनंद हा प्रश्न अनुत्तरित आहे. किती आनंद होतो आपल्या तीर्थक्षेत्रामध्ये. आपण आनंद उपभोगतोय या तीर्थामध्ये, या क्षेत्रामध्ये, या वृंदावनामध्ये. त्या आनंदाचा तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला ना, का हो आनंद म्हणजे काय हो, आनंदाची व्याख्या जर तुम्हाला कोणी विचारली तर सांगावं, आम्ही जो 6 दिवसापासून घेतोय ना, जो आम्हाला प्राप्त होतोय ना, त्याला आनंद आम्ही म्हणतो. त्याला काय म्हणतो? आनंद म्हणतो. खरं तर आपल्याला देहाला कष्ट आहे, इथे शरीराला कष्ट आहे. आपण सकाळी वृंदावनची परिक्रमा करून आलोय. काल राधेच्या गावाला जाऊन आलो, नंद गावाला जाऊन आलो, गोवर्धनाची परिक्रमा आपण केली. तसेच भगवान श्रीकृष्णाचं जन्मस्थान आपण त्याचं दर्शन घेतलं. गोकुळामध्ये आपण गेलो. ती गोकुळाची भूमी सांगत होती, त्या वाटा आपल्याला सांगत होत्या की याच वाटेवरून आमचा कृष्ण गायी राखण्यासाठी जात असेल. याच गऱ्हांनी, याच भूमीमध्ये आमच्या कृष्णाने लीला केल्या असतील. ती माती आपल्याला साक्षी आहे, ते गाव आपल्याला साक्षी आहे. या भूमीमध्ये आपण आहोत ना, ही ब्रजभूमी आहे, ही गोपिकांची भूमी आहे, ही देवभूमी आहे. ज्या भूमीमध्ये आपण आहोत इथे, या भूमीला नाव वृंदावन आहे. वृंदा म्हणजे तुळस, वृंदा म्हणजे तुळस. हे स्पेशल आख्यान आहे वृंदेचं, जालिंदर आणि वृंदा, हे सांगायला आता इथे वेळ नाही. वृंदा म्हणजे तुळस
आणखीन अर्थ सांगितला. वृंदा म्हणजे अतिशय पवित्र, वन म्हणजे वन, जंगल. इथे तुळशींचं वन आहे. अनेक वनांचा अंतर्भाव आपण या वृंदावनामध्ये पाहिला. आपण वृंदावनचे सर्व देवस्थान आपण पाहतोय. आपण कुंजवनामध्ये गेलो, आपण निधिवनामध्ये गेलो, आपण बाकेबिरेच दर्शन घेतलं, आपण राधावल्लभ दर्शन घेतलं, आपण श्रीरंगजीच्या मंदिरात गेलो, आपण कात्यायनीच्या मंदिरात गेलो. ती कात्यायनीची आख्यायिका सुद्धा खूप सुंदर आहे. कात्यायनी ही शक्ती आहे, ही देवी आहे. तिथे यमुनेचं पाणी होतं म्हणून आपल्याला मंदिरामध्ये आत प्रवेश करता नाही आला. ते कात्यायनी मंदिर, प्रेम मंदिर अजून काही पाहणं शिल्लक आहे आपल्याला. अशा भूमीमध्ये आपल्याला जो आनंद मिळतोय, त्या आनंदाची व्याख्या आपल्याला अनुभवातून खऱ्या अर्थाने प्रगट करता येईल. विठ्ठल विठ्ठल सकाळी सकाळी आपण या वृंदावनाच्या परिक्रमेला जेव्हा निघाला आपला हा सत्संग सोहळा, ज्ञानोबरायांची भगवी कथा पताका खांद्यावरती घेतली. टाळ पखवाजाच्या, मृदंगाच्या, भजनाच्या आवाजात ज्यावेळेस आपण या वृंदावनामध्ये भजन नामस्मरण राधेचा जप करत होतो, आपल्या सर्वांचं मन भरून आलं. आनंद, त्या आनंदाला पारावारा नव्हता. खरं तर आजही आपल्याला यमुनेने वाट दिली. असे काही अनुभव आहे ते अंतःकरणामध्ये कोरून ठेवत जा. गतवर्षी अयोध्येला गेलो, घाटाच्या लांबवर पाणी होतं. ती रेती पण तिथे पण आहे. आपण सर्व साक्षी, बरीचशी मंडळी गतवर्षी होते. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण दिंडी घेऊन गेलो तर शरयू माता आपल्या भेटीसाठी आली. आज आपल्याला यमुनेने वाट दिली की जी वसुदेवांना दिली होती. दिली यमुने वाट माय खरी. अनेक यमुनेने वाट कोणाकोणाला दिली सर्वांना माहिती. अशा पवित्र क्षेत्रामध्ये आपण आलेलो आहोत. अभंग मुद्दामून ज्ञानोबरायांचा परत परत ऐका. रोज जरी आपण प्रत्येक कीर्तनकाराने या अभंगावर जर बोललं असतं तरी कमीच पडलं असतं. ही गोपिकांची भूमी आहे, ही ब्रजभूमी आहे. इथली माती ना माती पवित्र आहे. मला माहीत आहे आपण वारकरी संप्रदायातील मंडळी आहे, आपण विठ्ठल भक्त आहे, आपण वारकरी मंडळी आहे. पण रोज आपल्या कपाळाला जो गंध लावतो ना तो गोपीचंद आहे. गोपीचंद आहे. आपण लय साध्या भाषेत म्हणतो गंधगुळी. सांप्रदायिक बेस जो आहे ना, त्या सांप्रदायिक बेसचं खऱ्या अर्थाने इथे मूळ आहे. इथे मूळ आहे. इथून वारकरी संप्रदायाचे उगमस्थान आहे. इथून तो तर कळलाच नाही खऱ्या अर्थाने. पुसू नका बाई वेदाला कळलेच नाही. वेदाला कळला नाही देव. शेष शिनला झाल्या सहस्रती जिव्हा जिव्हा जिव्हा. देव का हो विटेवरी उभा. 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 तोच कृष्णचंद्र परमात्मा गोकुळातून
पंढरपूरला विटेवरती उभा आहे आणि तोच कृष्ण परमात्मा आळंदीमध्ये आजही नामस्मरण करतात. तोच कृष्ण आहे. अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री, तोची अवतार अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी ताराबया. जर तोच अवतार ज्ञानोबरायांचा आहे आणि तोच कृष्णचंद्र परमात्मा विटेवरती उभा आहे, तर भेद कुठे आहे? देव आणि संतांमध्ये भेद नाही. आनंदाची भूमी आहे. इथे आनंद मिळतो आणि हा आनंद देवाच्या सानिध्यामध्ये आनंद मिळण्याकरता अनेक वर्ष अनेक कल्प खऱ्या अर्थाने ऋषी मुनींनी साधना केली, तपश्चर्या केली. या भगवान श्रीकृष्णाचा भक्तीचा आनंद घेण्यासाठी ऋषी मुनींनी अनेक कल्प अनेक युग साधना केली आणि ती साधना केल्यानंतर या वृंदावनामध्ये अनेक ऋषीमुनी अनेक माध्यमातून देव येण्याच्या अगोदर या ठिकाणी त्यांनी जन्म घेतला, अवतार घेतला. इथल्या वृक्षवल्ली, इथल्या गायी, इथले गोपाळ, नाही इथले माकड सुद्धा हे ऋषीमुनी आहे. हे काय आहे? ऋषीमुनी आहे. इथल्या गोपी ह्या ऋषीमुनी आहे. त्या साधारण गोपिका नाहीये. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती रूपी नवे मत प्राप्ती, त्या वेद गर्भाच्या श्रुती आहे. इथे भगवंताचा आनंद घेण्यासाठी, प्रेम मिळवण्यासाठी वृंदावनामध्ये आलेले आहेत. देव येण्याच्या अगोदर इथे ते अगोदर आहेत. देव इथं येणार आहे. कृष्णचंद्र परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण होणार आहे आणि या असणाऱ्या पंचकृषीमध्ये, या देवभूमीमध्ये तो आपली लीला, आपलं चरित्र त्या ठिकाणी साकार करणार आहे. आणि देवाच्या सानिध्यात आम्हाला भक्ती प्रेम मिळण्यासाठी हा सर्व खटाटोप त्या भूमीमध्ये अनेक रूपाने ऋषीमुनींनी जन्म घेतलाय. आपलं इथलं झाड ना झाड आपल्याला ऋषीमुनी आहेत. आपण ज्या कुंजवनामध्ये गेलो, आपण ज्या निधीवनामध्ये गेलो, ते वृक्ष कोण आहे? ते वृक्ष आमच्या गोपी आहेत. कुंजवनामध्ये जर गेला, असं म्हटलं जातं, त्या कुंजवनामध्ये जर रात्री मुक्कामाला गेला तर माणसं वेडे होतात. मुक्कामाला राहत नाही. कुंजवनातली प्रत्येक वृक्ष ही गोपिकाच्या रूपाने रात्रीची आपल्याला तिचं दर्शन होतं. निधीवनातले वृक्ष हे गोपिका आहे. याने अनेक जन्म अनेक युग सायास केले. काय काय नाही केलं या भगवंताला प्राप्त करण्यासाठी. अनेक जन्मोजन्मांतरी केली आहे सूचना. याची लागी त्याची याला भोग. ही त्यागाची भूमी आहे, परोपकाराची भूमी आहे. आणि त्या माध्यमातून प्रत्येक ऋषी मुनींनी इथे त्या माध्यमातून जन्म घेतला. इथे गायीच्या माध्यमातून जन्म घेतला, इथे वृक्षांच्या माध्यमातून जन्म घेतला, इथे गोपींच्या माध्यमातून जन्म घेतला, इथे गोपाळांच्या माध्यमातून जन्म घेतला. केवळ देवाचं सानिध्य करण्यासाठी, तो प्राप्त व्हावा, तो मिळावा. अनेक साधना केली. याची लागी मंत्र जप केला, याची लागी जप मंत्र केला, याची लागी वेदांत पाहिला, याची लागी वेदांत पाहिला, याची लागी निज धर्मानुष्ठिला,
याची लागी नीट धर्म केला याचे लागे संसार त्याची याला हो जन्मोजन्मांतरी केली सूचना जन्मोजन्मांतरी केली सूचना जन्मोजन्मांतरी केली नमना वृंदावनामध्ये गोकुळामध्ये ज्या गोपी अवतीर्ण झाल्या त्यांनी काय काय केलं आमच्या निळोबारायांनी वर्णन केलं याची लागी मंत्र जप केला याची लागी वेदांत पाहिला याची लागी निज धर्म अनुष्ठिला याची लागी संसार तेजियाला जन्मो जन्मांतरी केली ही सूचना जन्मो जन्मांतरी केली ही सूचना जन्मो जन्मांतरी अनेक जन्म केली ही सूचना मला तुमचं प्रेम देवाचं सानिध्य मिळावं आणि म्हणून आम्हाला जन्म पाहिजे या क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रात आपण आहो ना वृंदावन गोकुळ या क्षेत्रामध्ये सानिध्य आपल्याला देवाचं आहे जिथे बसलोय आपण ना तिथे भगवान कृष्णाच्या चरण रज लागले असतील त्या मातीत आपण खूप शुद्ध भाव ठेवा परमार्थात खूप शुद्ध भाव ठेवा आपल्याला एखाद्या वेळेस दर्शन झालं नसेल एखाद्या मंदिरामध्ये त्याची खंत वाटू देऊ नका आपण त्या भूमीमध्ये आलोय आपण नंदबाबाच्या गावाला गेलो आपण राधेच्या गावाला गेलो आपण गोवर्धनाची प्रदक्षिणा केली की जिथे भगवंताने करंगळीने त्या गोवर्धनाला उचललं करंगळीनं असामान्याच्या प्रकारच्या खऱ्या अर्थाने चरित्र भगवंताने केलंय असामान्य गिरी गोवर्धन येणे उचलिला काळिया महासर्प नाथुनी आणला गिळिता गासुर शिरोनी सांडिला आगाध अशा प्रकारच्या सामान्य लीला त्यांच्याकडून घडल्या इथे त्यांचंच चरित्र असतं आपलं काय चरित्र आहे अशा देवभूमीमध्ये अशा वृंदावनामध्ये आपण आनंद घेण्यासाठी आलोय आनंद जो गोपिकांना अभिप्रेत होता जो गोपाळांना अभिप्रेत होता देवाच्या सानिध्यामध्ये अभिप्रेत होता इथे भगवंत यायचा एकच करायचा या वृंदावनामध्ये येऊन मुरली वाजवायचा आणि त्या गोपिकांच्या कानावरती तो स्वर जायचा आणि म्हणायचा ऐक वृंदावनी वेणो कवनाचा माय वाजे वृंदावनी वेणो कवनाचा माय वाजे वृंदावनी वेणो कवनाचा वाजे वनी वेणो कवनाचा माय वाजे वेणो नादे गोवर्धनु गाजे उच्च पसोरोनी मयूर विराजे बोला बोला हा मुख पसरोनी मयूर विराजे मज भास यादव राजे कवनाता बाय वाजे हे माये वृंदावनामध्ये वेणूचा नाद ऐकू येतो आवाज ऐकू येतो कोणाचा काय वेणुनाद
मुरलीचा आवाज या वृंदावनामध्ये, या पंचकृषीमध्ये जात होता. काय वेणू वाजवत असेल. वेणू नादे गोवर्धनु गाजे. वेणू वृंदावनामध्ये, वेणू वृंदावनामध्ये आणि तिकडे गोवर्धनामध्ये प्रतिध्वनी निघत होत्या. आता किती आपण मोठं ट्रान्झिस्टर लावलं, आपलं काय या सभामंडपाच्या बाहेर आवाज जाणार नाही. वेणू नादे गोवर्धनु गाजे, उच्च पसरोनी मयूर विराजे. मयूराने मोराने आपला पंख असा पसरून द्यावा आणि ऐकत बसायचं. अग मज भासती यादव राजे. एक शहाणी गवळ मज भासती यादव राजे. वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. आणि त्या वेणूच्या नादाने आवाजाने यायची बर का. निघाली. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. चला बाई वृंदावनी चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. रास क्रीडा पाहू. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. रास क्रीडा पाहू. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. रास क्रीडा पाहू. चला बाई. कोण म्हणू शकता असं? ज्या स्वतंत्र आहे ना, ज्या पारतंत्र्यात नाही, ज्या स्वतंत्र गोपिका म्हणते चला मग आपण वृंदावनाला जाऊ, रास क्रीडा पाहू. इथे रास क्रीडा केली भगवंताने गोपिका असावेत. रास क्रीडेला जाऊ. ही सासू आहे. काही लेकी होत्या, काही लेकी होत्या. लेक म्हणजे काय? काहीशी स्वतंत्र आणि काहीशी परतंत्र. काहीशी स्वतंत्र असते आणि काहीशी परतंत्र असते. अगं आई जाऊ का ग? वृंदावनामध्ये वेणू वाजवतोय, मी जाऊ का? नाही जायचं. आई म्हणते नाही जायचं. तरी पण ती गेल्याशिवाय राहत नाही. वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. ती आई नकार दिला तरी ती वृंदावनामध्ये येते. एक सासूबाईचे पाय दाबत होती. पाय दाबता दाबता वेणूचा नाद तिच्या कानावरती आला. सासूबाईला म्हणते आत्याबाई. हो आत्याबाई. ती खरं बोलली. जाऊ का वृंदावनामध्ये? कृष्ण मुरली वाजवतो तिथे, जाऊ का? निघाली ती. सासूबाईचे पाय दाबण्याचे बंद करून ती निघाली वृंदावनामध्ये. तिने सांगितलं नवऱ्याला. वृंदावनामध्ये गेली. कृष्णाच्या वेणूला बोलली
आणि वृंदावनामध्ये जाया निघाली. नवऱ्यानं धरून आणली, घरामध्ये बांधून टाकली. घरामध्ये बांधून टाकलं, तिथंच देह समर्पित केला तिनं. किती देह समर्पित केला आणि कृष्णपदी लीन झाली. कृष्णपदी लीन होता आलं पाहिजे. तो आहेस तसा गवळणीचा थाट मथुरे हाटा लागी. गवळणीचा थाट निघाला मथुरे लाटा लागी. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटा लागी. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटा लागी. एका जनार्दनी गोविंद जनार्दनी गोविंद पतित पावन परमानंद. पडला पावले परमानंद. गेले मी वृंदावन गेले ओ आहारे सावडिया कैसे वाजवली मुरली. आहारे सावडिया कैसे वाजवली मुरली. मुरलीचा सुरताना ऐकून मी वृंदावन गेले. कुठे गेली? मी वृंदावन गेले आहारे सावडिया कैसी वाजवली मुरली. सावडिया त्या सावळ्यालाच पांडुरंग नाव पडलं इथं मला बाबांनी. मी नेहमी ज्येष्ठांच्या जवळ जाऊन बसतो आणि त्यांच्याकडून काही घेण्याचा प्रयत्न करतो. गाई वळून यायचा कृष्ण, संध्याकाळची वेळ, गोरोज मुहूर्त. आपल्याला गोरोज मुहूर्त कळत नाही आता. आपल्याला बऱ्याच गोष्टी जास्तीच्या कळायला लागल्या. जास्तीचं ज्ञान आपल्याला अवगत झालं. जे पाहिजे अधिष्ठात्री ज्ञान आपल्याकडे कमी होत चाललंय. गोरज म्हणजे काय? गाईच्या खुरांतून निघालेली रजक्कन, आणि त्या रजक्कन नामचा कृष्ण असा पांढरा व्हायचा. पांढरा धुळीनं पांढरा व्हायचा. पांढरा फटक पडायचा. पांढरा फटक. मग त्याला सगळे गोपाळ म्हणायचे अल्प पांढूर रंग. पांडुरंग नाव का पडले? बऱ्याच गोष्टींचं आपल्याला मी चिंतन सांगतो. मग ती ज्ञानोबाराय असतील, विठ्ठल असेल. पांडुरंग, पांढूर रंग आला बा. पांढूर रंगाचा म्हणजे त्या काळात पांढऱ्या रंगाचा म्हणायचे. आता पांढऱ्या रंगाचा नाही म्हणते लोक. आता लई हुशार झाली माणसं, जास्तीचं ज्ञान त्यांच्याकडे. आता म्हणतात कळलं ना? पांढऱ्या रंगाचा नाही, पांढऱ्या. तो पांढुर रंग, त्याचं नाव पांडुरंग झालं. मुरली वाज, काय सामर्थ्य त्या मुरलीत होत. मृदू मधुर वाजवितो मधुर वेणू वाजायचं. मधुर काय माधुर्य होतं त्याच्यामध्ये. त्याच्या वेणुनादामध्ये काय माधुर्य होतं. आपल्या भजनामध्ये किती माधुर्य आहे. आमचे सुनील महाराज सकाळी राधेचं भजन म्हणा गेले का, अरे 1 किलोमीटरची आणि खऱ्या अर्थाने अगस्ती रामेश्वरचा सत्संग तीर्थयात्रा आणि भजन करत होती ज्ञानोबा तुकोबारायांचं राधेचं. आणि गुरु भजनाचा स्वर आला की आपोआप आमच्या माता भगिनी ताल धरायच्या. काय सामर्थ्य होतं त्या भजनामध्ये, त्या काय सामर्थ्य होतं त्या मुरलीमध्ये.
काय सामर्थ्य होतं त्या भजनाने? काय होतं? भजन म्हणजे टाइमपास नाही, भजन म्हणजे टाइमपास नाहीये. त्या भजनामध्ये इतकी भाव पाहिजे, दयाद्र अशा प्रकारची वाणी अंतकरणामध्ये भजनातून वाणीतून ओसंडली पाहिजे. तुका म्हणे नाही का, परावी असुके अमृत ये मुखे सर्वत असे. काय झालं माहितीये का मुरलीने इथे? मीच मला प्रमाणाने सांगतो. तृणचारा चरू विसरली, गायी व्याघ्र एके ठाई झाली, पक्षी कुळे निवांत राहिली. काय झालं? द्वैत भाव समूळ विसरली, वृंदावनी वेणू घवनाचा. तृणचारा चरू विसरली, गाई चारा खाण्याच्या विसरल्या. तुमचं कसं मला माहित नाही, मला अजून भूकच लागली नाही. पंगत आहे म्हणून जेवायचंय, पंगत आहे म्हणून जेवायचंय, भूक लागत नाही. या गवळणींचा ज्यावेळेस आम्ही अभ्यासतो त्या म्हणतो, त्या आमच्या समोर उभे राहतात. तृणचारा चरू विसरली, आणखी गायी व्याघ्र एके ठाई झाली. गायी व्याघ्र एकत्र येतील का? येतील? गायी आणि वाघ, गायी आणि वाघ एकत्र येत नाही, पण आमच्या भगवान कृष्णचंद्र परमात्म्याच्या वेणूने गायी आणि वाघ वैरभाव विसरले. गायी व्याघ्र एके ठाई झाली, वैरभाव समूळ विसरली. पक्षी कुळे निवांत राहिली. पक्ष्यांची थवेचे थवक, झाडावरती बसायचे निवांत. भगवंताच्या मुरलीने काय अनुभव या वृंदावनाचा? माकड आहे ना, माकड हे सुद्धा इथे ऋषीमुनींच्या माकडांच्या रूपाने ते ऋषीमुनी आहे, म्हणून तर ते पैसा ठेवत नाही. कधी वाजवता मग? खायला द्या काय आम्हाला फक्त. हॅलो हॅलो. बस तुमच्या पाकिटामध्ये 10,000 असू द्या, 11,000 असू द्या, घे खायला दे. आणि त्याच्या चष्म्यावर का डोळा मला काही कळत नाही. याचा सुद्धा अभ्यास करण्याजोगते सुनील महाराज. हे चष्म्यावर का डोळा जास्त? बाबा चष्मा त्याला का, त्या माकडांना काढून त्यांच्याविषयी पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलवायचा. चष्म्यातून पाहायचं नाही, सरळ. म्हणून त्याला ते दिसला का उचललाच त्याला. बरं तुम्ही ते चष्मा घेण्यासाठी त्याला फ्रुटी द्या, त्याला बिस्किटचा पुडा द्या, तो काय आहे तसा सोडत नाही. त्याच्या काचा काढून घे, तर काहीतरी करून घे. हे सगळे इथे हे भूमीमध्ये जे जे आहे ना, हे तृणच, हे वनस्पती, झाड, माती, कण, यमुना मैया, हे त्याच्या दर्शनासाठी आतुर झालेली होती. अगोदर कृष्णाच्या अगोदर राधेने जन्म घेतला इथे. केवळ त्याच्या भेटीसाठी त्याची ओढ वृंदावनामध्ये यायचा, आणि तो भेटू नये राग यायचा. कधी कधी भांडण होतं आपल्यात, ऐका. मग त्या गोपिका देवासंग भांडलेल्या पण आहे. काय म्हणल्या त्या?
तुझी संगती नाही कामाची, नाही कामाची, मी सुंदरा कोवळ्या मनाची, मज दृष्टी होईल साची, घेईन तुझी चरिया, कसे वेड लाविले काना गोवळिया, कसे वेड लाविले काना गोवळिया, कसे वेड लाविले काना गोवळिया, कसे वेड लाविले काना गोवळिया. अरे हे कृष्णा, माहितीये तुझ्या अंगाची घुरट घाणी, घुरट घाणी, तनु काय दिसती ओंकाळ बाणी, मुरली वाजवितो मंजुळ बाणी. मुरलीवर प्रेम आहे त्याचं बरं का त्यांचं. मुरली वाजवितो मंजुळ बाणी, मनमोहन कानया, कसे वेड लाविले कसे वेड लाविले गोवळिया. कधी कधी अंतर पडायचं प्रेमामध्ये, भेट होत नस, भेटावं म्हणून अनेक निमित्त केली. यमुनेच्या पाणी आणण्यासाठी निमित्त केलं. खरं तर घरामध्ये पाणी भरलेलंच होतं सगळं, असायचं सकाळीच पाणी भरायचं. आता जास्त मला त्याचं उहापोह करायचं नाही. पाणी पूर्वी पाणी आणायची, ते पाणी सुद्धा दुडीचं असायचं, हंड्यावर हंडा असायचा, हंड्यावर हंडा असायचा. घरामध्ये पाणी भरलेलं असायचं तरी पण सुद्धा पाणी वतून द्यायचं. भरीला उलंडोनी रीता करी घट, मिस पाण्याची गोविंदाची चट, चाले झडझडा उसंतुनी माट, पाहे पाळतनी उभा तोची नीट हो. त्याला भेटीसाठी भांडण एक चांगला पर्याय आहे सुनील महाराज. काही माणसं जर आपल्याला मोठ्याल्या माणसांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते बाबा, मोठ्याल्या माणसांची अपॉइंटमेंट घ्या. असा एक पर्याय, अपॉइंटमेंट मिळत नसेल तर भांडण करा, भांडा. बरं भांडणामध्ये काय असतं, नियोजित असतं का? आता मला कीर्तनाची इथे वेळ दिली आहे, 6:15 वाजले, इथे मर्यादा आहे. जर होऊ नये आपले भांडणं सुरू झाली, होऊ नये झाले भांडणं सुरू, मग म्हणणार आहे का नागनाथ महाराज आपण 2 तास भांडायचं, असं नियोजित असतं का? भांडणाला वेळ नाही. पण बऱ्याच वेळेस गोपिकांनी कृष्णा संग भांडण्याचा पर्याय निवडला, त्याची भेट होत नाही म्हणून. असे अनेक प्रकारचे बहाणे आनंदा करता मुरली वाले बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले हो, मुरली मुरली वाले हो मुरली वाले बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले,
कधी कधी इथे मी तुम्हाला मुरलीबद्दलच सांगणार आहे. वृंदावनामध्ये मुरली स्पेशल आहे गाड्या. मनमोहन मुरलीवाला मुरलीवाला नंदा काल मेरा नंदा काल मेरा मनमोहन मनमोहन मुरलीवाला नंदा काल त्याला मुरलीधर म्हणतात. खरं तर कृष्णाच्या अवतार कार्यामध्ये अनेक प्रसंग, कटू प्रसंग, वाईट कृष्ण अवतार आपल्याला वाटतो तितका सोपा नाहीये. हा खूप कठीण अवतार आहे. अवताराला आले बंदी शाळेमध्ये. पहिला प्रवास झाला यमुनेच्या पुरात. गोकुळामध्ये वास्तव्याला राहिले. जन्माला येण्याच्या अगोदर याला मारण्यासाठी कटकारस्थान करणारे याच भूमीमध्ये होते. जे या भूमीमध्ये प्रेम करणारे असतात त्याच भूमीमध्ये कटकारस्थान करणारे सुद्धा असतात, टपून बसलेले असतात. कृष्णावर प्रेम करणारे आमच्या गोपी गोपाळ होते, पण कटकारस्थान करणारे सुद्धा याच भूमीमध्ये होते. गोकुळामध्ये आपलं असं म्हटलं जातं, आपण म्हणतो जननी वेदाचं वाक्य, जननी जन्मभूमीसे स्वर्गादपि गरीयसी म्हणतो की नाही स्वाभिमानाने आपण. जननी जन्मभूमीसे स्वर्गादपि गरीयसी. जननी आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षा माग आहे. तिच्या पोटी उदरी जन्माला घेतल्या तिचे मांडी, तिच्या अंग खांद, तिचं स्तनपान कृष्णाला नाही मिळालं. देवकीने वाहिला, यशोदेने पाळीला. ज्या गोपिकांनी आतोनात अशा प्रकारचं प्रेम केलं, ओवाळून टाकावा इतकं प्रेम केलं. आपण ऐकत आलो प्रसंग, ऐकलं पहिल्याच दिवसाच्या कीर्तन माझे. गणू माझे गुण गुण वारवाई झुन 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 भ्रमर माऊलीने ते म्हणायचं. रुनु झुनु रुनु झुनु रे भ्रमरा रे भ्रमरा सांडित झुनु रुनु झुनु रे भ्रमरा सांडितो अवगुण रे भ्रमरा. रुनु झुनु रे भ्रमरा सांडितो अवगुण रे भ्रमरा. हे भ्रमरा. टाळ्या देणं आणि टाळ्या घेणं संप्रदायावर एवढे कठीण दिवस आल्यात का कीर्तनकाराला सांगा वाटतं टाळ्या द्या. टाळ्या ह्या स्वयंस्फूर्तीने मिळाल्या पाहिजे. आम्ही सांगायचं वाजवा यांच्यासाठी टाळी, वाजवा त्यांच्यासाठी टाळी. फार चुकीचं आहे ते. स्वयंस्फूर्तीने टाळी आली पाहिजे. आनंदाचं प्रतीक आहे ते. आनंद उसना आनंद काय कामाचा नाही. मी पहिल्यांदा सांगितलं प्रस्तावनेमध्ये, कुणाला विचारलं तुम्ही तर आनंद काय असतो, हा वृंदावनातला आनंद आपल्याला घरी घेऊन जायचा आहे, आपल्या गावाला घेऊन जायचं आहे, आपल्या महाराष्ट्राला घेऊन जायचं आहे, आपल्या संप्रदायात घेऊन जायचं आहे. तेच आमच्या निवृत्तीनाथांनी केलेलं आहे. अवगुण आहे तुझ्या ठिकाणी. काय अवगुण आहे भ्रमरा? तुझ्या ठिकाणी अवगुण आहे रे.
ज्या फुलावरती बसतो त्या फुलाचा मकरंद तू सेवन करतो आणि मकरंद सेवन करून गेल्यानंतर तू बाकी निघून जातो. सांडी तू आबगुन रे भ्रमरा. कितीतरी गोपिकांचं काय ज्ञानोबारांच्या विरहीने वा माणसाने भक्ती रंगात असं ओलं चिंब होऊन गेलं पाहिजे, डोळे असे पाणावलेले पाहिजे. कुठलेच उपाय नको, फक्त तो कृष्ण पाहिजे. चंदनाची चोळी माझी सर्व अंग पोळी, सुमनांची सेज शीतळवून की पोळी आगे आगी सारखी वेगी भिजवा का. चांदवो चांदणे चाफेवो चंदनो, देवकी नंदने विना नाबडी हो. या गोष्टी गोपिकांच्या बाबतीत इतकं प्रेम केलं, पण त्यांनाही सुद्धा भगवान कृष्णाने सोडून दिलं. कारण तुमच्या प्रेमात तुमच्यात राहिलो तर मला पुढेही बहुत करणे आहे. 9 वर्षे भगवान गोकुळामध्ये राहिले. कुणी 11 सांगतं, कुणी 9 सांगतं असेल, पण 11 9 काय हे काय कामक्रीडेचं वय होतं का? नाही. निष्काम अशा प्रकारचं गोपिका का प्रेम करत होत्या. आणि परमात्मा सुद्धा निष्काम होता. परब्रह्म निष्काम तो गवळिया घरी वाक्या वाडे अंध कृष्ण नवनीत चोरी. कृष्ण नवनीत चोरी. परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी वाक्या वाडे अंध कृष्ण नवनीत चोरी. सोडलं गोकुळ, सोडलं मथुरा, सोडलं सगळं सोडलं. पहिल्यात का दुसऱ्या दिवसात कीर्तनात सांगितलं भगवान कृष्ण म्हणजे अक्षांश आहे. द्वारकेपासून म्हणजे गुजरात समुद्रमंडळी इकडे बंगालच्या उपसागरामध्ये एवढं कार्य त्यांनी केलं. परंतु हे सगळं कार्य करत असताना इकीला बाकी सोडलं नाही. कोण आहे ती? तिला सोडलं नाही. गवळणी सोडल्या, सगळं सोडलं, परंतु सोडलं हा प्रश्न गोपिकांनी विचारला. गवळणी का ग तुला कधीच तो बाजूला करत नाही, कधीच बाजूला करत नाही, असं काय तुझ्याकडे तुला तो सोडत नाही? कोणाला विचारतात? भगवंताच्या हातामध्ये असलेल्या मुरलीला, वेणूला विचारतात. कधीच बाजूला ठेवत नाही, कधीच नाही. कमरेला खुवेला असायची. अन्य अन्य कर्म करत असताना कमरेला खुवायची. बिभ्रत वेणू कधीच बाजूला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत देहुडा चरणी वाजवितो वेणू, गोपिका रमणू स्वामी माझा. व्याजाचा बाण लागला त्यावेळेस सुद्धा हातामध्ये मुरली होती. का सोडलं नाही? विचारलं का सोडत नाही तुला? आम्हाला का विरह असा? सांगू का? अगं गोपींनो, मला का सोडत नाही? मी आतून बाहेर मोकळी आहे. आतून मोकळी आहे मी, बाहेरून सुद्धा मोकळी आहे. मुरली मुरली. आणि माझ्या अंतकरणामध्ये गाठ नाही, म्हणजे मुरलीला पाव्याला गाठ नसते. मी मोकळी आहे. म्हणून जो आतून बाहेरून मोकळा आहे त्याच्यावरती भगवंत प्रेम करत असतो. तसं मुरलीवरती प्रेम केलं, अखंड प्रेम केलं. असा आनंद या वृंदावनामध्ये गोपिकांना मिळाला, या वृंदावनामध्ये गोपाळांना मिळाला, गोपाळांना मिळाला आनंद. आणि तोच आनंद ज्ञानोबाराय म्हणतात. तोच आनंद आम्हाला जो गोपींना वृंदावनामध्ये मिळाला, जो गोपाळांना वृंदावनामध्ये मिळाला,
तोच आनंद या विठ्ठलाला आळवताना आम्हाला मिळतोय वृंदावनाचा. वृंदावन आनंद रे वृंदावन आनंद रे वृंदावन आनंद रे वृंदावन आनंद रे आपला बेस जो आहे ना तो वृंदावन आहे. 7 दिवसाचा बेस आपला फक्त वृंदावन आहे. वृंदावन बोलण्यामध्ये वृंदावन, भोगण्यात वृंदावन. ही ब्रजभूमी आहे, ही गोपिकांची भूमी आहे, ही देवाची भूमी आहे. इथे रासक्रीडा केली, 6 महिन्याची रासक्रीडा, महारासक्रीडा, या गोष्टी इथे घडलेल्या आहेत गोपिकांच्या समवेत. हा आनंद ज्ञानोबा म्हणतात जो वृंदावनामध्ये आनंद तो आम्हाला विठ्ठलाला आळवल्याने मिळतोय. गोपाळाला जो आनंद तो आम्हाला या विठ्ठलाला आळवण्यामध्ये मिळतो. कारण आमचा कृष्ण तोच हा विठ्ठल आहे. हा आनंद आपल्याला घेऊन जायचा आहे. आलो आपण केवळ तीर्थाटन करायला आलो नाहीये. सुनील महाराज, राजू महाराज, मी फक्त तुम्ही आयोजन नियोजन केलं सप्ताहाचं म्हणून होकार दिला तुमच्याबरोबर. इथे सप्ताह, इथे भजन आहे. मला नामदेवरायांची आठवण आली, मला ज्ञानोबारायांची आठवण आली. त्यांनी सुद्धा केलं तीर्थाटन. ज्ञानोबारायांचा, तुकोबारायांचा संदेश, पांडुरंगाचा संदेश घेऊन आलो आणि कृष्णाचा अनुभव आपल्याला घेऊन परत तो आपल्या मूळ स्थानावरती जायचंय. गोपाळांना मिळालेला आनंद, वृंदावनात गोपिकांना मिळालेला आनंद, आपल्याला तो आनंद घेऊन विठ्ठलाला आळवायचं आहे. विठ्ठलाला आळवायचं आहे. गोपाळांचा आनंद काय असतो ते काल्याच्या कीर्तनात ऐका. आपल्याला वेळ संपलेली आहे. गोपाळ रतले रे विठ्ठलू देवो आळविती रे. ज्ञानोबाराय म्हणतात मी माझ्या सद्गुरूचा दास आहे, मला सुद्धा ते प्रिय आहे. आणि म्हणून जो वृंदावनात गोपिकांना आनंद मिळाला, जो गोपाळांना आनंद मिळाला, तोच आनंद आम्हाला विठ्ठलाला
आळवताना इथे मिळतो. कुठे? आळंदीला मिळतो, पंढरपूरला मिळतो, आपल्या महाराष्ट्रात मिळतो. ही आनंदाची शिदोरी घेऊन जा, आनंदाची शिदोरी घेऊन जा, अनुभव घेऊन जा. प्रत्येक पंढरपूरला गेलं तर पंढरपूरचा आनंद आपण घेऊन आलो पाहिजे घरी. आनंदाची शिदोरी आपण आपल्या घरी आणली पाहिजे. तशी वृंदावनाची शिदोरी आपण आपल्या घरी घेऊन जा. अयोध्येची शिदोरी आपण गतवर्षी घरी घेऊन गेलो, यावर्षी वृंदावनाची शिदोरी आपण घरी घेऊन जा. आणि वेळ प्रसंगी आनंदात त्यावेळेस कमतरता येईल ना, ती खर्ची करा. आठवा येईल हा प्रसंग, खर्ची करा. जगाच्या बाजारात कुठेच आनंद नाही, आनंदाला तोडच नाही. सगळ्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द आहे. सर, आनंदाचा विरुद्धार्थी शब्द सांगा मला. आनंदाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तुम्ही तत्वज्ञानाचे शिक्षक आहे, आनंदाचा विरोधार्थी शब्द सांगा. सुखाच्या विरुद्ध दुःख. हा, प्रत्येक आहे, द्वंद्व आहे. आनंदाचा विरुद्धार्थी शब्द काय? आनंद, आनंदच. आनंद, आनंद तो इथे मिळतोय आपल्याला, तो क्षेत्राच्या ठिकाणी मिळतोय. इथे या गोपिकांच्या भूमीत, इथे देवाच्या भूमीत मिळतोय. त्याची शिदोरी बांधा. उद्या निघताना, परवा निघताना इथल्या अनुभवाची शिदोरी घेऊन निघा. आपल्याला इथे काही कमी जास्त झालं असेल त्याची शिदोरी, त्याची आठवण ठेवू नका. इथल्या आनंदाची शिदोरी, आपली परिक्रमा केली, या सगळ्या गोष्टी आपण घरी घेऊन जायच्या आहेत, घरी घेऊन जायच्या आहेत आपल्या. आणि आपल्या त्या आनंदाची शिदोरी, कारण तो दुःखाचाच, आपण जिथे संसारात जातो तो दुःखच आहे, पण इथे आनंदाची शिदोरी आपण घेऊन जायची. त्याकरता आपण इथे ही सत्संग तीर्थयात्रा, हा मंडळ खऱ्या अर्थाने आपलं इथे येतं. अथक अशा प्रकारचे परिश्रम श्री हरिभक्ती पारायण राजेंद्र महाराज नवले, श्री हरिभक्ती पारायण सुनील महाराज मंगळापूरकर. माझा फक्त मागून त्यांना टेका असतो. त्यांनी फक्त त्याच्यामध्ये माझं नाव टाकले. माझा फक्त आधार आणि टेका देण्याचं काम, त्यांना स्फूर्ती देण्याचं काम आम्ही मनोहर बाबा आम्ही करतोय. असंच तुमच्याकडून या सर्व वारकरी मंडळीला तीर्थयात्रा, भजन, वारकरी संप्रदायाची भगवी पताका, अरे सगळे वृंदावनवासी सकाळी पाहत होते. असाच गजर चालला होता ना, पाहत होते ना. मोठी मोठी साधू अशी जमिनीवर डोकं टेकवायचं. काय अधिकार आहे आमच्या ज्ञानोबा तुकोबारायांच्या डोळ्यात खळकन पाणी यायचं. बाबा मी पाहिलं, मातीवरती डोकं टेकवायचे, दर्शन घ्यायचे, वरती हात करायचे आणि भजनामध्ये सहभागी व्हायचे. इथे वृंदावनामध्ये ही सगळी भजन प्रेमी आहे. ज्या वृंदावनामध्ये वेणुनादाने मोहित झालेली पशु पक्षी, मयूर, पिच्छ, वाघ, या सगळे माणसं का होणार नाही? माणसं का होणार नाही? माझी वेळ संपली आहे. ज्या पशु पक्ष्यांना मला वाटतं उद्धारून झाला काहीच, आणि गोष्टी चैतन्य महाराजांची एक क्लिप फिरते आता. भिंतीचा उद्धार झाला, रेड्याचा उद्धार झाला, एका एका शब्दाने झाला, पण माणसाचा उद्धार करण्याकरता ज्ञानोबारायांना 9000 ओव्यांचा प्रपंच करावा लागला. एवढी कठीण आहे का? आपण मृदू व्हा, विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, भाव ठेवा, मोकळं व्हा. मुरलीसारखं आपण मुरलीसारखे मोकळे झालो ना, तर भगवंत तो कधीही सोडणार नाही आपल्याला. हात धरील आपला, तो सोडणार नाही, बरोबर घेऊन जाईल. आणि म्हणून या ठिकाणी झालेली संकीर्तन सेवा मी श्री राधे चरणी, भगवान श्रीकृष्णाच्या चरणी, माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी, पंढरीश परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो.
मोठ्या प्रेमाने एकदा भजन करायचे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि रे रे हरि रे हरि रे रे जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि रे जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय हरि विठोबा 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 हरि जय जय विठोबा 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 जय जय विठोबा 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 हरि जय जय विठोबा 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हर कुमार जय जय हरे हरे हरि रे
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय बसा 2 मिनिटं सर्वांनी